महाराष्ट्राला दुग्ध व्यवसायाची सर्वात मोठी परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये सगळ्यात खरं वैभव जर म्हणलं तर ही आहे. 100, 200, 500 म्हशींचे आणि गायांचे एचएफचे फार्म म्हणजे खरं दुग्ध व्यवसाय किंवा दुग्ध पालन नाहीये किंवा पशुपालन नाहीये. गजानन कदम हा माझा 6वी ते 10वीचा क्लासमेट. यानं आर्वीमध्ये माझ्या गावाच्या शेजारी डेअरी फार्म केलेला आहे, श्रेयांश डेअरी फार्म नावानं. इथं त्याच्याकडे सध्या 13 म्हशी येतात. आणि हे मी ओरिजिनल दुग्ध व्यवसाय किंवा पशुपालन का म्हणतो माहिती आहे का? कारण इथं बरोबर चांगला नेपियर कापून टाकला जातो, सगळे सुके गवत रोज पेंट भिजू घालतो, बाजूला मका आहे आणि ह्या ओरिजिनल चाऱ्यापासून ह्या म्हशींना खाऊ घालून हाताने धारा पिळून इथून रोज वरवे टाकून परभणीमध्ये हा दुग्ध व्यवसाय किंवा दूध विकतो. म्हणजे हे ओरिजिनल दुग्ध व्यवसाय किंवा हे खरं पशुपालन आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश रणेर आणि आपण आधुनिक शेतीच्या माध्यमातून हे असे सगळे व्हिडिओ घेऊन येत असतो. तर गजानन कदमचं हे पशुपालनाचं एक दुग्ध व्यवसायाचं छोटंसं युनिट आणि अतिशय साध्या पद्धतीने जे बनवलेलं आहे ते कसं आहे या संदर्भात या परिसरात सुरू कधी केलं होतं आणि सुरुवात कशी होती? मी 2023 मध्ये सुरू केलं. बरं. आणि सुरुवात मला अपेक्षा पण नव्हती. मी 2 म्हशीपासून सुरुवात केली, पण तब्बल माझे म्हणजे सुरुवात केल्याच्या नंतर 2 म्हशीपासून सुरुवात केली. मग मी सुरुवातीला गावातच वरवी टाकायचो, गावातल्या गावात. त्यानंतर मग मी म्हणलं शेतीपेक्षा तर हा खूप चांगला व्यवसाय आहे. शेतीचं तर कसं आहे की किती जरी आपण मेहनत केली तर तिला मेहनतीचं काही खरं नाही. शेतीत बी आहे आणि इथं बी आहे, त्याच्यापेक्षा ही बरी. हे बरं, हिच पैसा म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्या इतके झाले की इतके होणार आहेत. पण शेतीचं आपल्याला माहिती आहे की शेतीचं एक एवढी मेहनत करू 1 रुपयाचं पण काही खरं नाही. 2023 ला गावात काय भाव येत होता त्यावेळेस? तिथं 60 रुपये लिटर दूध. आता काय भाव चाललाय? आता 70 रुपये लिटर. 70 रुपयानं परभणीमध्ये. आणि एकदम प्युअर निरस एकदम धाराचं जर द्यायचं म्हणलं तर 80 रुपये 100 लिटर, 100 रुपये पण आहे, 100 पण देतात काही जण. बरं, आता हे साधं शेड ठेवण्यामागचं गणित काय? एकदम साधी पद्धत. वरी मी बघितलं मक्याचे तो हे करून आडवे टाकलेत आणि खाली ते आपले जे मिले डुब्याचे जे काय आडवे आहेत लाकडं. तर याच्यासाठी म्हणजे खरंच उन्हाळ्यात फायदा होते का? उन्हाळ्यामध्ये खरंच फायदा होते. कारण कसं आहे की व्हेंटिलेशन आपल्या इकडे कसं आहे की उन्हाळ्यामध्ये खूप काही टेम्परेचर जवळपास 45 जवळपास टेम्परेचर जाते. त्यामुळे काय होतं की एकदम वर जर पत्राचं किंवा काय जर शेड जर असेल तर ते काय होतं की हवा निघून जात नाही आणि त्याचं खाली भाप लागते म्हशीला. भाप लागते पत्राच्या शेड मध्ये. मधलं वातावरण दमट वातावरण होते, ते इथं होत नाही. आणि पुन्हा विशेष म्हणजे ओपन साईड ठेवल्यामुळे काय होतं की गोठ्यामध्ये हवा ही खेळती राहते. आणि हे जरी गारवा वाढत तो इथं ताडपत्र्या ठेवल्यात खाली सोडण्यासाठी. बरं, आता किती दुभते आहेत आणि रोजचं दूध किती निघतंय? तर आता या पूर्ण या गोठ्यामधल्या ह्या सर्वच दुभते आहेत इथल्या. आणि तिकडे जे आहेत 2 सगळ्याच दुधाच्या आहेत. एक आपला रेडका पण ठेवलेला आहे आपल्याकडे, वळू. तर तो इथल्याच साठी का बाहेर? नाही, आपल्यासाठी स्पेशल ब्रीडिंगचा आहे. स्पेशल काय ठेवलेला त्याच्यामध्ये कुठल्या लाईनचं वगैरे? चांगलं ब्रीडिंगचा आहे तो. त्याच्या जवळपास मदर रेकॉर्ड 20-22 लिटरचा मदर रेकॉर्डचा आहे त्याचा. बर, आता याच्यातली स्पेशल म्हसड कोणती आहे जी तुला म्हणजे चांगली वाटते दुधासाठी आणि रोजच्या तुझ्या याच्यासाठी? समजा ही जे म्हैस आहे का, ही आपल्या घरची म्हैस आहे, घरच्या म्हशीची म्हैस आहे ही. आता दुसऱ्या वेता नाही, पहिल्या वेळेस तिनं पहिल्या वेताला 9 लिटर दूध दिलं. घरच्या गावरान म्हशीची म्हैस तयार केलेली वगैरे, म्हणजे गावरांची तयार केलेली आपल्या. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्या इकडे काय होते, प्युअर जाफराबादी प्युअर मुर्रा जे त्रास देते आणि आपल्या वातावरणातल्या ज्या आहेत या क्रॉस मधल्या दुधाला बी चांगल्या उतरतात आणि रोगराई बी येतात. रोगराई म्हणजे आजपर्यंत 1 रुपया तिला गोळी सुद्धा लागली नाही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की ह्याच्या बाबतीत तू सकाळपासूनचं शेड्यूल कसं असतंय? म्हणजे आता सुरुवात तुझी सकाळची होती तर संध्याकाळपर्यंत? तर सकाळी मी 4 ला उठत असतो. 4 ला उठल्याच्या नंतर शेतात आल्याच्या नंतर पहिला गोठा साफसफाई करणं, स्वतः शेण काढणं, झाडून हे सगळं पाणी मारणं. पुन्हा त्याच्या बाद खुराक ठेवणं. खुराक ठेवण्यामध्ये काय काय विशेष? खुराकामध्ये सरकी पेंड आहे, हरभरा चणा चोरी आहे आणि मक्याचा भरडा आहे. त्याच्यानंतर ती रात्री भिजू घातलेली असती, ती सकाळी ठेवणं आणि खाल्ल्याच्या नंतर लगेच दूध काढण्यासाठी सुरुवात करत असतो, धारा पिळायच्या. आता 13 म्हशीचं किती जण पिळतात आणि किती वेळात होत? 13 म्हशीचं आम्ही 2च भाऊ पिळतो, तू आणि अर्जुन भाऊ. दोघं, मी आणि माझा बंधू मोठे अर्जुन भाऊ, 2 जण धारा पिळतो. ते 1 ते सव्वा तासामध्ये पूर्ण धारा 140 लिटर 1 ते सव्वा तासामध्ये काढून मोकळे. मशीनचा वापर नाही, अजिबात नाही, हातानच. त्याच्यामुळे मग टी शर्ट वर आल्या बघितलं मनगट असे दणकट झाले. बरं, आता दुसरा मुद्दा, मी लय पसरवीत नाही, मला सांग, अंग मेहनत सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. आता ह्या व्यवसायामध्ये तू एकदम साध्या पद्धतीत केलंय. हे बघ, मशिनरी किंवा ऑटोमायझेशन मधून लोकांनी भरपूर काय केलंय, पण हे ओरिजिनल आहे आणि हे लोकांना बी माहिती आहे की हे खरं पशुपालन किंवा दुग्ध व्यवसाय. तर मला सांग थोडस ह्याच्यामध्ये तुला तू आणि अर्जुन भाई दोघांचा जर अंदाज बांधला तर प्रॉफिट कसा आहे बरं? म्हणजे
बसतोय का तेवढा, म्हणजे किती बसतोय महिन्याकाठी तुला अंदाज? प्रॉफिट मला तर असं म्हणजे कसं सुरुवातीला माझ्या म्हणजे म्हशी सगळं विकतच घेतलेल्या आहेत सगळ्या. बरं. म्हणजे घरच्या 2-4 जर सोडल्या तर बाकी दरवर्षी मला विकतच म्हशी घेतलेल्या आहेत भरपूर काही. त्यानंतर प्रॉफिट जर म्हणलं तर महिन्याला सगळं जर कटता 1,30,000 ते 1,40,000 महिना म्हणजे दोघं भाऊ आरामात कमवतात तेवढे. बरं. हा. मग आता- आणि हा. उर्वरित जो काही शेणखत आहे हा. तर दरवर्षी 50 ट्रॉले शेणखत हा आम्ही अजिबात विकत नाहीत. तर तो पूर्ण आपल्या शेतीला घरच्या शेतीला? घरच्या शेतीला बरं, केळी. शेतीमध्ये काय काय सांग एकदा. आता शेतीमध्ये जर म्हणलं तर 3 एकर केळी आहे, हा. 5 एकर हळदी आहे आणि त्यानंतर आपलं 4 एकर आपला चारा आहे. बाकीचं हिरवा इकडचं सगळं मका म्हशीचा घास हे चारा. सगळा म्हशी चारा. आणि मका मी बघितली इतकी सुंदर. काय मुरघासाचं काय नियोजन केलं यावर्षी? मुरघासच करायचे पण या सध्या आपल्या मराठवाड्यात आमच्या परभणीच्या भागामध्ये सहसा बनवत नाहीत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे मुरघासाचे कन्सेप्ट चांगले आहे, पण आम्हाला कसं आहे हिरवा चारा मुबलक मिळतो हा. आणि आमच्याकडे सुका बी भरपूर असते. आता गजून इथं स्टॉक करून ठेवलेले, त्याच्यामुळे इतकं काही नाही. पण तो हिरवा चारा पहिला नेपियर काय सुंदर आहे. आता हिवाळ्याच्या एवढ्या गारव्यामध्ये बी तो नेपियरला फुटवे एवढे चांगले येतात. हो. त्या गोष्टी येतात. बरं, एक शेवटचा मुद्दा सगळ्यात, हा. ह्या व्यवसायामध्ये ह्या साध्या पद्धतीमध्ये करून समाधानी आहेस? हो समाधानी. कारण निश्चितच आता मला तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण नोकरीला आहेत, तुम्हाला त्या गोष्टीची माहिती आहे. आणि विशेष म्हणजे कसं आहे की स्वतः मालक म्हणजे कोणी म्हणणार नाही की कमी झालं जास्त झालं. आणि स्वतः व्यवसाय म्हणल्यावर थोडी मेहनत घ्यावाच लागते. चल, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चांगले शेड बनवून अजून या व्यवसायाला पुढे घेऊन जा. मित्रांनो, एक शेवटचा मेसेज सांगतो तुम्हाला. बघा, स्वतः मालक म्हणून घेण्यासाठी रामपाऱ्यामध्ये 4 वाजता उठावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. तर नोकरदाराला बी लवकरच उठावं लागते, त्यात काही विषयच नाही. पण हा व्यवसाय पुढे जर न्यायचा असत, हिंमत, चढउतार सहन करण्याची कॅपॅसिटी स्वतःची ओळख. आणि स्वतःची आयडेंटिटी मात्र नक्की निर्माण होते. तर गजानन सारख्या मुलानं पहिल्यांदा याच्यापुरती उतरला होता, त्या व्यवसायात इतका प्रॉफिट वाटला नाही, म्हणून ह्या दुग्ध व्यवसायाकडे म्हशीकडे वळालेला आहे. तर ह्या गोष्टीसाठी शुभेच्छा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून नक्की आणून गजूचा आता पुढच्या शेडचा व्हिडिओ नक्की मी काढून टाकेल. धन्यवाद.